नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच जरांगेंचे आंदोलन मोडण्यासाठीच्या हॉटेलमध्ये बैठका, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे. मंगेश साबळेंचे फडणवीसांच्या ओएसटीवर गंभीर आरोप. गेवराई पायगावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे याला छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार का करण्यात येऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. आमदार होण्याच्या स्वप्नासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करत मंगेश साबळे यांनी म्हटलं आहे की पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि डीसीपी पंकज अतुलकर यांनी माझ्याच गावातील दोघांवर दबाव आणून ही तक्रार दाखल करून घेतली आहे. या संपूर्ण कारवाईला राजकीय दुर्गंधी येत असून मुख्यमंत्र्यांचे ओएसटी त्यांना रसद पुरवत आहेत. स्वतःला आमदार व्हायचं आहे म्हणूनच मला या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा हा प्लॅन रचला गेला आहे. पण मला 2 वर्ष काय 10 वर्ष तडीपार केले तरी माझी नाळ इथल्या जनतेशी जुळलेली राहील, असा दावा साबळे यांनी केला. प्रशासनाला थेट इशारा देताना मंगेश साबळे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोणत्या हॉटेल्समध्ये बैठका झाल्या, काय काय कारस्थाने शिजली आणि माझ्याकडे काय ऑफर्स आल्या याचे सगळे पुरावे माझ्याकडे जमा आहेत. मी अजून तोंड उघडलेलं नाही, पण जर मी बोलू लागलो तर ही जनता तुम्हाला रस्त्यावर पळून पळून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यामुळे जर व्यवस्थेचे फटके बसणार असतील तर मी तडीपार व्हायला तयार आहे. मात्र एका मंगेश साबळेला जिल्ह्यातून काढाल तर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून हजारो मंगेश साबळे उभे करेन. संभाजीनगरमधून तडीपार झालो तर संपूर्ण राज्यात भीक मागून आंदोलन छेडून असंच काम करणार, असा इशाराही मंगेश साबळे यांनी दिला आहे.